नमस्कार, मी हर्षरा स्वकुळ. ईव्हीएमचं बटन दाबण्यासाठी काही तासच राहिले. तुमच्या घरी पॅम्पलेट द्यायला आलेला कार्यकर्ता पक्षातून आहे की पक्षाच्या गटातून आहे, अशा सगळ्या विचारांनी भिरभिरायला झालेल्या मतदारांसाठी हा व्हिडिओ आहे. यावेळेला महाराष्ट्रात मराठी माणसाचं मत फक्त पक्षात नाही तर पक्षातल्याही गटागटात वाटलं जाणार आहे. मागच्या 5 वर्षात मनसे सोडल्यास सगळे पक्ष एक एकदा सत्तेत येऊन गेलेल्या महाराष्ट्रात आता मतदार ठरवणार आहेत फक्त कॉम्बिनेशन्स. येस, फक्त कॉम्बिनेशन्स. म्हणजे लढा, कडवी झुंज, तलवारी, म्यान, खंजीर अशी भाषा ज्या लोकशाहीच्या उत्सवाला दिली जाते तो सोहळा महाराष्ट्रात कौटुंबिक गोतावळा आहे. ज्यांना नेते मंडळी जोमात असली तरी अनेक ठिकाणी कार्यकर्ते कोमात आहेत. म्हणजे बघा ना की बाप लेकापासून नणन, भावजाई, काका, पुतण्या, भाऊ, बहीण असं एकही नातं नाहीये जे आजमावलं जाणार नाहीये. म्हणजे नेपो नेत्यांची गॅरंटी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त भाजपनं दिली असली तरी त्या पलीकडे जात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नाती अक्षरशः स्टेकवर आहेत. म्हणजे अशा अनेक लढती आहेत जिथे वडील एका पक्षात तर मुलगा मुलगी दुसऱ्या पक्षात, सून पुतण्या तिसऱ्याच पक्षात, अशी स्थिती अनेक मतदारसंघात आहे. हा कौटुंबिक गोतावळा कसा आहे बघायचा आहे. राजकारण आणि सत्तेची इच्छा बाप लेकांना सुद्धा समोरासमोर आणू शकते. वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात वडील शिवसेना शिंदे गटात म्हणजे खासदार गजानन कीर्तिकर आणि मुलगा अमोल कीर्तिकर उद्धव ठाकरे गटात हे चित्र आहे. मुलगा अमोल कीर्तिकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटानं वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातनं उमेदवारी दिली आहे. आता अमोल कीर्तिकरांच्या मागे जशी उमेदवारी जाहीर झाली तसा ईडीचा ससेमिरा लागला. पण अशा वेळेला वडील म्हणतात ईडी चूक आहे, पण लढतायत मुलाच्या विरोधातच. वडील म्हणून भूमिका वेगळी, खासदार म्हणून भूमिका वेगळी, हे जमणार का? आणि त्यांना जमलं तरी हे कार्यकर्त्यांना जमणार का? आणि कार्यकर्त्यांना जमलं तरी मतदारांचं काय? तिथे तर दीर भावजाई अशी लढत आहे. हे आहे पिढीजात राजकीय संघर्ष असलेलं घराणं पाटील विरुद्ध निंबाळकर, ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असं चित्र आहे. पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ. डॉक्टर पद्मसिंह पाटील हे शरद पवारांच्या विश्वासातले नेते, पण या दोघांमधले वाद टोकाला पोहोचले. तिकडे पवनराजे निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे सुरू ठेवला ओमराजे निंबाळकर यांनी. 2019च्या लोकसभेत ओमराजे निंबाळकर विरुद्ध पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील यांची टफ फाईट झाली आणि ओमराजे जिंकले होते. मधल्या 5 वर्षात पाटील कुटुंबीय राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलं. आता आजच्या घडीला चित्र आहे की पद्मसिंह पाटील यांची सून अर्चना पाटील या महायुतीतल्या राष्ट्रवादी गटातून निवडणूक लढतील. त्यांचे पती राणा जगजितसिंह भाजपत आहेत, स्वतः पद्मसिंह पाटील भाजपत आहेत आणि पिढ्यानपिढ्यांचे वाद ज्यांच्याबरोबर आहेत ते ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे गटातून निवडणूक लढणार आहेत. म्हणजे दीर भावजाई आता आमने सामनेत. आता अर्चना पाटील यांच्या मुलानं मल्हार पाटील यांनी एका प्रचार सभेत म्हटलं की आमच्या रक्तामध्ये राष्ट्रवादी, आमच्या हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे. आता रक्त, हृदय, हात यात एंट्री झाली आहे विचारांची सुद्धा. ही वैचारिक लढाई आहे, ही नात्यांची लढाई नाही आहे असं म्हणतात सुनेत्रा पवार. स्टार मतदारसंघ आहे बारामती. नणन भावजा एकमेकांच्या समोर आहेत. काका, मुलगी, सून, पुतण्या अशा शाही घराण्यांमध्ये ही निवडणूक आहे. आता विचारांची लढाई कशी? तर महायुतीत असलो तरी आम्ही धर्मनिरपेक्ष आहे असं दादांना सांगायला लागतंय. म्हणजे महायुती धर्मनिरपेक्ष नाही आहे का असा प्रश्न बारामतीतल्या सामान्य जनतेला पडू शकतो. पण दुसरीकडे महायुतीचा धर्म पाळा अशी तंबी दादांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. तर अशा विचारांच्या लढाईत धर्माची व्याख्या आपल्यापुरती करत जड अंतकरणानं भाजपचा लॉयर वोटर घड्याळाचं बटन दाबून सुनेत्रा पवार यांना मतदान करेल. हज, धर्मनिरपेक्ष, वक्फ, मुस्लिम आरक्षण, पुरोगामी या शब्दांची ॲलर्जी असलेला मतदार ही विचारांची लढाई कशी लढवेल? आणि दादांची ही मायनॉरिटीजला दिलेली हमी मतदारांनी मोदींची गॅरंटी समजायची का? सोलापूर जिल्ह्यातला म्हाडा अकलूज, काका, मुलगा, पुतण्या इथे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सध्याचे खासदार आहेत. पण चर्चा होतीये मोहिते पाटील घराण्याची. का? तर इथे पिक्चर आहे काका, मुलगा, पुतण्या असा. कसा ते ऐका. 2014ला मोदी लाट असूनही NCP कडून खासदार झाले विजयसिंह मोहिते पाटील. पुढे 2019ला त्यांना त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांना NCP कडनं तिकीट मिळावं अशी अपेक्षा होती, पण ते झालं नाही. म्हणून शरद पवारांचे जवळचे असणाऱ्या मोहिते पाटील कुटुंबात 2019ला एंट्री झाली भाजपची. रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये गेले. मधल्या काळामध्ये साताऱ्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता मोहिते पाटील यांनी मागच्या वेळेला निंबाळकरांना 1.25 लाखाहून अधिक मतं मिळवून देऊन महत्त्वाची
भूमिका बजावली आहे. पण यावेळेला भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांनाच पुन्हा एकदा तिकीट दिली आहे. त्याच्यामुळे मोहिते पाटील नाराज आहेत का अशी चर्चा आहे. आता विजयसिंह मोहिते पाटील यांचा पुतण्या धैर्यशील मोहिते पाटील हे NCP शरद पवार गटातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. स्वतः विजयसिंह मोहिते पाटील यांचा एक पाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणि त्यांचा आणखीन एक पुतण्या धवलसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसमध्ये आहेत, म्हणजे आता महाविकास आघाडीत आहेत. रावेरमध्ये तर नणंद भावजे लढत होता टळली. स्वतः एकनाथ खडसे आता भाजपत आहेत. सून रक्षा खडसे भाजपकडून लोकसभा लढणार आहेत, तर मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये. पण रोहिणी खडसे यांनी रावेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा नाही असं सांगितलं. तरी आता रोहिणी खडसेंची जी ताकद आहे ती या प्रचारामध्ये रक्षा खडसेंच्या बरोबर असणार की त्यांच्या विरुद्ध असणार, हा पण मतदारांच्या समोर प्रश्नच आहे. बघा ना, मागच्या लोकसभा निवडणुकांमध्ये जो भाऊ बहिणीच्या जिंकण्यासाठी ताकद लावत होता तो आता बहिणीला हरवण्याची ताकद लावतोय बारामतीत. तर मागच्या लोकसभेच्या वेळेस ज्या भावानं बहिणीला हरवण्यासाठी ताकद लावली तो आता बहिणीला जिंकण्यासाठी ताकद लावेल. राजकारण असो वा नाती, सत्तेपुढे सगळं फिक आहे. बीडमध्ये राजकीयदृष्ट्या का होईना भावा बहिणींना जवळ आणण्याचं काम भाजपनं केलं म्हणायचं. कारण धनंजय मुंडे आता आव्हान म्हणून नाही तर पाठीराखा म्हणून पंकजा मुंडे यांच्या बरोबर असतील, कारण अर्थात राष्ट्रवादीतली फूट. आता ही झाली उदाहरणं पक्षात डिव्हाइड झालेल्या नात्यांची. दुसरीकडे घराणेशाही नको ही लाईन कितीही वेळा रटली गेली तरी महाराष्ट्रामध्ये मात्र फक्त घराणेशाही नाही, राजघराणे सुद्धा आहेत ना. म्हणजे साताऱ्याचे उदयनराजे घ्या किंवा कोल्हापुरात शाहू महाराज घ्या. खुद्द राजहट्टापुढे भाजपचं काही चाललं नाही असं म्हणता येईल का? कारण 2019 मध्ये हरलेले उमेदवार उदयनराजे भोसले यांना तिकीट मिळाले. 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून उदयनराजे लढले, जिंकले, पण राष्ट्रवादी सोडली, मग भाजपात गेले, मग लोकसभा पोटनिवडणूक हरले, मग राज्यसभेवर भाजपकडनं गेले खासदार म्हणून. आता ती मुदत 2027 पर्यंत असतानाही पुन्हा एकदा हरलेल्या सीटवर त्यांना उमेदवारी मिळाली. मित्र श्रीनिवास पाटील यांच्यासाठी भर पावसात शरद पवार उभे राहिले. पण यंदा राष्ट्रवादीतून गळालेल्या गटाचा फटका साताऱ्यात बसेल की मान गादीला पण मत राष्ट्रवादीला, हा नारा यंदाही चालेल. आता बघा, कुटुंबच्या कुटुंब, अगदी शाही कुटुंब सुद्धा तिकीट वाटपात रंगली आहेत. म्हणजे चंद्रपुरात काँग्रेसकडनं दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर, यवतमाळ वाशीमधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील, रामटेकमधनं रश्मी बर्वे यांचे पती श्यामकुमार यांना तिकीट मिळालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे कल्याणमधून लढणार आहे. माजी खासदार निवेदिता मानेंचा मुलगा धैर्यशील माने शिंदे गटातून उमेदवारी आहे. AT पवारांची सून डॉक्टर भारती पवार या सुद्धा लढत आहेत. डॉक्टर विजयकुमार गावित यांची मुलगी डॉक्टर हिना गावित यंदा महायुतीतून उमेदवार आहेत. सुशीलकुमार शिंदेंची मुलगी प्रणिती शिंदे सोलापुरातून निवडणूक लढतायत. भाजपकडून सलग 4 वेळा खासदार झालेले संजय धोत्रे यावेळेला त्यांच्या मुलासाठी अनूप धोत्रे यांच्यासाठी प्रचार करतील. दीना पाटील यांचा मुलगा संजय दीना पाटील, KC पाडवी यांचा मुलगा ॲडव्होकेट गोवाल पाडवी, एकनाथ खडसेंची सून रक्षा खडसे. तुम्हालाही नातीगोती पाहून भिरभिरायला झालं का? अशी कुटुंब रंगली आहेत तिकीट वाटपात. म्हणजे कुणालाही मत दिलं तरी सुद्धा खासदारकी कदाचित एकाच घरात जाईल अशी अनेक ठिकाणी स्थिती आहे. पण या सगळ्यात कार्यकर्ता नेमका काय विचार करत असेल? तुम्ही आत्ता हा व्हिडिओ पाहताना कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात का? या कौटुंबिक सोहळ्यावर तुमची कमेंट काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन तोपर्यंत आपण भेटणारच आहोत. धन्यवाद.